आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। नवव्या ग्रीन फ्युचर महाएक्स्पो सोलर ईव्ही बॅटरी प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न। 25, 26 आणि 27 एप्रिल 2025 या 3 दिवसीय ठक्कर डोम सिटी सेंटर मॉल शेजारी नाशिक येथे महाराष्ट्र सोलर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या वतीनं भरविण्यात आलेल्या नवव्या ग्रीन फ्युचर महाएक्स्पो सोलर ईव्ही बॅटरी प्रदर्शनाचं उद्घाटन नाशिक MSEDCLचे सुपर लेडीज इंजिनियर DH पडाळकर यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले। या महाएक्स्पोमध्ये PM सूर्यघर योजना अंतर्गत 78,000 रुपयांची सबसिडी एक्स्पोमध्ये भाग घेणाऱ्या डीलर्सच्या वतीनं ग्राहकांना मिळवून देण्यात येणार आहे। सोलर इलेक्ट्रिक बाईक, बॅटरी, इलेक्ट्रिक कार आणि सोलरवर चालणारे सर्व उपकरणे एका छताखाली नाशिककरांना बघावयास मिळणार असून 25, 26 आणि 27 एप्रिलला सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत ठक्कर डोम सिटी सेंटर मॉल जवळ नाशिक येथे अवश्य भेट द्या, असे आवाहन महाराष्ट्र सोलर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन नाशिक जिल्हा अध्यक्ष सिद्धेश स्वामी यांनी केलंय। या प्रसंगी नाशिक परिवहन विभागातील असिस्टंट इन्स्पेक्टर सचिन जाधव, संभाजीनगर येथील माजी महापौर काला ओझा यांच्यासह नाशिक पश्चिमचे आमदार सीमा महेश हिरे, रश्मी हिरे बेंडाळे, आशिष देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी नव्या ग्रीन फ्युचर महाएक्स्पो सोलर ईव्ही बॅटरी एक्झिबिशनसाठी MSCA महाराष्ट्र अध्यक्ष मनीष आहिरे पाटील, सेक्रेटरी नकुल बोराडे, जॉईंट सेक्रेटरी आशिष देशमुख, टेक्निकल सल्लागार सागर दोंदे, स्वाती सुमित जैन आणि महाएक्स्पोचे आयोजक महेंद्र ढवळे, प्रकाश पेटवडाजकर, राजश्री पेटवडाजकर यांचं सहकार्य लाभत आहे। नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे आज, उद्या आणि परवा असा ग्रीन महाएक्स्पोचं आयोजन या सगळ्या टीमने केलेलं आहे। मी सगळ्या नाशिककरांना मनापासून आवाहन करेन की तुम्ही नक्कीच ह्या एक्झिबिशनला भेट द्या, कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सोलर एनर्जी हे आपलं फ्युचर आहे। आपले माननीय मंत्री नितीनजी गडकरी हे सुद्धा ह्या गोष्टीला खूप चांगल्या प्रकारे प्रमोट करता आहेत। त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण सुद्धा सौर ऊर्जा ही वापरलीच पाहिजे। याच्याने पोल्यूशन कमी होतो, खर्च कमी होतो, मेन म्हणजे लाईट बिल पण खूप कमी येतं। थँक्यू। मध्ये आज महाएक्स्पो हे आपलं इथं लागलेलं आहे, तरी मला खूप अभिमान वाटते आणि खूप आनंदही होतोय की ह्या सगळ्या सोलार आणि ह्यांची ही जी टीम आहे, महाएक्स्पो ह्यांची टीम आहे, त्यांनी एवढी मेहनत घेऊन आज 2 महिन्यापासून त्यांचं काम सुरू आहे आणि विशेष करून प्रकाश सर आहे आणि त्यांची सर्व हे आमची टीम आहे। आता हे तर आमचे अगदी म्हणजे आमचे वाड्यातलेच राहणारे आहे, तर काही प्रश्नच नाही आहे। स्वाती जोशी आणि खरोखर आज 90 स्टॉल लागलेले आहे, तर मला वाटते की नाशिक शहराला ह्याचा नक्की फायदा होईल आणि सर्व नाशिकांच्या नागरिकांना एकच विनंती करते की आपण हे प्रदर्शन जे आहे त्याच्याकडे यायचं आणि आपण बघायचं आणि निश्चित आपल्या सोलारच्यासाठी प्रोत्साहन वाढवायचं। आणि आताच्या घडीला हे महत्त्वाचं आहे की वीज वाचवायची असेल तर नक्की आपल्याला सोलारचा हा आपल्याला उपयोग घ्यावा लागेल, कारण शासनाच्या माध्यमातून ह्याची योजना आलेली आहे। तर मी खूप ह्या सगळ्या टीमला शुभेच्छा देते। संभाजीनगरची माजी महापौर काला ओझा। जय हिंद, जय महाराष्ट्र। 9th ग्रीन फ्युचर महाएक्स्पो नाशिक येथे होत आहे आणि या ठिकाणी आयोजकांनी खूप सुंदर असं प्रयोजन केलेलं आहे। त्यासाठी एका छान रॅलीचं आयोजन केलं होतं आणि त्यानंतर इथे खूप सारा पार्टिसिपेंटनी खूप साऱ्या सोलर EV आणि बॅटरी मॅन्युफॅक्चररनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे। मी नाशिककरांना आवाहन करतो की आपण याचा नक्कीच आपण यावे आणि ते बघावे, कारण सोलर एनर्जी ही भारताचं भविष्य आहे आणि ती ग्रीन एनर्जी आहे। पारंपरिक ऊर्जेच्या वर आपल्यामुळे पोल्यूशन कमी होणार आहे। सर्वांना शुभेच्छा देतो। थँक्यू। एनर्जी EV एक्स्पो जो आयोजित केलेला आहे ते नाशिककरांच्यासाठी एक खूप मोठी संधी आहे आणि आजकाल जर आपण बघितलं तर आपल्याला रिन्युएबल एनर्जीच्या माध्यमातूनच सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि त्याच्यामुळं होणारं पोल्यूशन कमी होईल आणि इतर नागरिकांना त्याचा खूप फायदा होईल। त्यामुळं ह्या महोत्सवाचा, ह्या एक्स्पोचा जनतेने इथला लाभ घ्यावा असं मी आवाहन करेन आणि ज्यांनी आयोजित केले त्यांना मी सर्व टीमला धन्यवाद देतो आणि पुढील त्यांच्या कार्यास शुभेच्छा। थँक्यू। तर्फे सर्व पदाधिकाऱ्यांना आणि पूर्ण नाशिककरांना असं आवाहन करतो की प्रत्येकाने येऊन ह्या एक्झिबिशनचा लाभ घ्यावा। आपण इथे PM सूर्यघर योजना खूप जोरदार राबवत आहोत
नाशिककरांना व पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला ह्याचा फायदा होणार आहे. तरीही सर्वांना विनंती की हा एक्सपो आज, उद्या आणि परवा म्हणजेच 25, 26 आणि 27 एप्रिल रोजी नाशिक ठक्करडोम येथे होतो आहे. तरी सर्वांनी व्हिजिट करावी आणि भरभरून प्रतिसाद द्यावा. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.